वेद PLC ठाणे अंतर्गत ब्रेन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या ॲक्टिव्हिटीचे नाव आहे 1 ते 100 अंकांतील गंमत। ॲक्टिव्हिटीसाठी लागणारे साहित्य 1 ते 100 अंकांचा तक्ता। लर्निंग इंटरव्हेन्शन प्रकार आहे वैयक्तिक। यासाठी लागणारा वेळ आहे 30 मिनिटे। या ॲक्टिव्हिटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि कॉन्फिडन्सचा विकास होणार आहे। ब्लूम्स टॅक्झॉनॉमीमधील क्रिएट, इव्हॅल्युएट, ॲनालिज, ॲप्लाय, अंडरस्टँड, रिमेंबर या पायऱ्यांचा वापर आपण करणार आहोत। ॲक्टिव्हिटी सुरू करण्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना लक्षपूर्वक ऐका। पहिल्या 5 प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 30 सेकंद इतका वेळ देण्यात येईल। 30 सेकंद पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुढील प्रश्नाकडे पोहोचलेले असाल। 6 ते 10 या पुढील 5 प्रश्नांसाठी हा वेळ कमी करून 20 सेकंद इतका करण्यात आला आहे। 1 ते 100 अंक तक्त्यामध्ये पुढील माहिती शोधा। प्रश्न पहिला, 1 ते 100 अंकांमध्ये 1 हा अंक किती वेळा आला आहे? तुमची वेळ सुरू होते आता। पाच, 4, 3, 2, 1 स्टॉप। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे 1 ते 100 अंकांमध्ये 2 हा अंक किती वेळा आला आहे? तुमची वेळ सुरू होते आता। पाच, 4, 3, 2, 1 स्टॉप। प्रश्न क्रमांक 3, 3 हा अंक किती वेळा आला आहे? युअर टाइम स्टार्ट्स नाव। 5, 4, 3, 2, 1 स्टॉप। प्रश्न चौथा, 4 हा अंक किती वेळा आला आहे? द टाइम इज नाव स्टार्ट्स। 5, 4, 3, 2, 1 थांबा। चला जाऊया 5व्या प्रश्नाकडे। 1 ते 100 संख्यांमध्ये 5 हा अंक किती वेळा आला आहे? तुमचा वेळ सुरू होत आहे। 5, 4, 3, 2, 1 स्टॉप। 6व्या प्रश्नापासून वेळ 20 सेकंद असणार आहे। 6 हा अंक किती वेळा आला आहे? टाइम स्टार्ट्स नाव। 5, 4, 3, 2, 1 स्टॉप।
आपण 7व्या प्रश्नाकडे पोहोचलो आहोत. 7वा प्रश्न आहे, 7 हा अंक किती वेळा आला आहे? काउंटडाऊन स्टार्ट्स नाव. 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. आपल्या स्क्रीनवर आता 8वा प्रश्न येणार आहे. 8वा प्रश्न आहे, 8 हा अंक किती वेळा आला आहे? लेट्स स्टार्ट द टाइम. 5, 4, 3, 2, 1 वेळ संपली. आता आपण 9वा प्रश्न पाहणार आहोत. वरील तक्त्यामध्ये 9 हा अंक किती वेळा आला आहे? स्टॉपवॉच सुरू करूया आता. 5, 4, 3, 2, 1 वेळ संपलेली आहे. बालमित्रांनो, आता आपण आपल्या शेवटच्या 10व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. 10वा प्रश्न आहे, 1 ते 100 अंकांमध्ये 0 हा अंक किती वेळा आला आहे? युअर टाइम स्टार्ट्स नाव. 5, 4, 3, 2, 1 स्टॉप. बालमित्रांनो, तुम्ही खूप छान प्रकारे ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला. चला तर मग तुम्ही दिलेली उत्तरे बरोबर आहेत का ते तपासूया. आजच्या ॲक्टिव्हिटीमधून तुमच्या हे लक्षात आले असेल की 1 ते 100 अंकाच्या सारणीमध्ये 1 हा अंक 21 वेळा, 2 ते 9 हे अंक 20 वेळा व 0 हा अंक 11 वेळा येतो. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.